निर्भीड बातम्या, जनसामान्यांचं प्रतिबिंब, बातमीचा अचूक वेध म्हणजेच PBS न्यूज। जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं एकमेव न्यूज चॅनल। माढा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध समशेरसिंह निंबाळकर। माढा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशा भावना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचे थोरले बंधू समशेरसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले। तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करून माढा मतदारसंघाचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला। याचबरोबर बाळासाहेब ननावरे जिल्हाध्यक्ष माळी महासंघ सातारा यांनीही रणजितसिंहांना साथ देण्याचे आवाहन केले। विकासासाठी एक दमदार नेतृत्व रणजितसिंहाच्या रूपाने आपणास मिळाले आहे, तेव्हा माढा मतदारसंघाच्या समस्या सोडवण्यासाठी रणजितसिंहांना साथ देण्याचे आवाहन बाळासाहेब ननावरे यांनी केले। भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष सुशांत निंबाळकर यांनीही युवा वर्गामधून रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले। माढा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांच्यासोबत सौरभ जाधव, धनंजय पवार, राहुल पिसे, उद्धव जाधव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते। सध्या माढा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे निंबाळकर समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। PBS न्यूज करता विजयकुमार चव्हाण। आज मोदी साहेबांची सभा झाली। मोदी साहेबांनी आज जी काही भूमिका घेतली पाणी प्रश्नासंदर्भात, की नीरा देवगडचा प्रश्न असून द्यात, नीरा भीमा स्थिरीकरणचा प्रश्न असून द्यात, या प्रश्नांसाठी मी पूर्णपणे ताकद या महाराष्ट्र सरकारला आम्ही देणार आहोत अशी घोषणा नरेंद्र मोदी साहेबांनी केली। त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आणि माढा मतदारसंघातल्या तमाम मतदारांना आवाहन करतो की तरुण उमेदवार आहे, धडाडीचा आहे, कमी त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापासून राजकीय जीवनात कार्यरत आहे, सामाजिक जीवनात कार्यरत आहे, सहकारी जीवनात कार्यरत आहे व साखर कारखानदारी, दूध धंदा या व्यवसायातनं त्यांनी महाराष्ट्रात त्यांचं नाव केलेलं आहे। अशा उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण माढा परिसरातील, माढा मतदारसंघातील लोकांनी उभं राहावं हे आव्हान मी संपूर्ण माढा मतदारसंघाला करतो व माझे 2 शब्द संपवतो।